लोक किती नाराज होईल. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात कुठून केली होती? 1 नंबर सातारा पासून सुरुवात केली होती. सातारा, नंतर संबलपूर, संबलपूर, नंतर जोधपूर, जोधपूर, नंतर बघाट, बघाट, नंतर उदयपूर, उदयपूर, नंतर झाशी, झाशी, नंतर नागपूर, नंतर अवध. आता हे माझे पाठ आहे, कारण मी स्वतः एक्झाम दिलेले आहे, राज्यसेवा, UPSC, मेन्स, प्रिलियम, बरोबर ना. हे सर्व माझं पाठ आहे. आता इतके हे आता कारण आयोगाने खूप वेळा हा क्रम विचारलेला आहे. मग मी मुलांना इथे ट्रिक सांगतो की बघा, साताऱ्याचा जोस, जोस किंवा जोस बघून झाशी अवधला नाकली, नाकली. बघा, म्हणजे 1 नंबर सातारा आहे, 2 नंबर जयपूर आहे, नंतर जोधपूर आहे, नंतर ओरछा आहे, हे ओरछा मी तुम्हाला सांगितलेले, नंतर संबलपूर आहे, नंतर बघाट आहे, ह्या बघूनचा नंतर उदयपूर आहे, नंतर न लावलेला आहे, नंतर झाशी आहे, अवध आहे आणि नागपूर आहे. अशा पद्धतीने हे ट्रिक्स मी मुलांना लिहून देतो कंबाईनच्या बॅचला किंवा राज्यसेवेच्या बॅचला शिकवतो तेव्हा. आणि नारायणराव मुलगा न होता त्यामुळे संबलपूर ब्रिटिश साम्राज्यामध्ये सामील करून घेतले, म्हणजे इथे पण संस्थानिक नाराज झाले आहे. बघा, 1850 मध्ये कोळी समाजाने उठाव केला होता, तो मोडून काढला आणि सिक्कीम जे आहे आताचं जे आपलं सिक्कीम राज्य आहे ते 1850 मध्ये काय झालेलं आहे, ब्रिटिशांनी साम्राज्यात विलीन करून घेतलेले, दाखल करून घेतलेले आहे. परत सिक्कीम ब्रिटिश केल्यानंतर सिक्कीम भारतापासून वेगळं झालं आणि नंतर सिक्कीम 1987 मध्ये त्याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता. बघा, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सिक्कीम भारतामध्ये आलेला आहे. 1851 मुलींची दुसरी शाळा काढली 3 जुलै बुधवार पेठेमध्ये, 3 जुलै 1851 रोजी ही मुलींची दुसरी शाळा. आणि मुलींची तिसरी शाळा 17 सप्टेंबरला रास्तापेठेमध्ये काढली. कोणी काढलेली आहे? महात्मा फुलेंनी काढलेली आहे. लक्षात ठेवायचं, तिथे लिही मित्रा महात्मा फुले, नाही तर तुला नंतर आठवणारच नाही कोणी काढलेली आहे तर, बरोबर. तिथे लिहित जाय, मी तुला जसं जसं इथे लिहून देतो ना तिथे तसं लिहत राहायचं आहे. जसं लिहून देतो तसं लिहित राहायचं आहे. मुलींची दुसरी शाळा, तिसरी शाळा बुधवार पेठे आणि रास्ता पेठे मध्ये काढलेली आहे. पहिली शाळा आपण 1848 मध्ये कुठे सांगितली होती मी तुम्हाला? भिडेवाड्यामध्ये काढलेली होती. आता ब्रिटिश इंडिया असोसिएशन याची स्थापना झालेली आहे. बघा, म्हणजे याला काय म्हणतात? लँड ओनर्स असोसिएशन आणि बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना झाली. तेव्हा हे लक्षात ठेवा, बंगाल लँड ओनर्स असोसिएशन, लँड ओनर्सची स्थापना आपण 1837च्या दरम्यान बघितली होती आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना 1842च्या बघितली होती. हे दोघंही एकत्र आल्या आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना 1851 मध्ये झालेली आहे. खूप आवडता प्रश्न आहे तुम्हाला. मागे एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये मागे का पुढे कुठं दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी सर्वच्या सर्व संस्था एकत्र लिहून दिलेल्या आहेत. बघा, नंतर हा सुद्धा प्रश्न विचारलाय, भारतीय समाजासाठी कुठल्या संस्थेची, कुठल्या सभेची स्थापना झाली होती? काय आहे? रहनुमाई माजदायासनन ही सभा, या सभेची स्थापना झाली होती आणि दादाभाई नौरोजी यामध्ये मुख्य होते. लक्षात ठेवायचं आहे. आता 1852
बघा, दुसरे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झालेले आहे. पहिले इंग्रज ब्रह्मदेश जे युद्ध आहे, मी तुम्हाला 1824 ते 1826 या कालखंडामध्ये सांगितलेले होते. आणि दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध हे कधी झालं आहे? 1852. ब्रह्मदेश ब्रिटिशांनी सामील केला. म्यानमार हा ब्रिटिशांनी सामील केलेला आहे. आणि म्यानमारची जी बँक आहे 1935 पर्यंत किंवा 37 पर्यंत हा भारतामध्ये होता म्यानमार. नंतर भारतातून गेलेला होता. लक्षात ठेवायचं आहे. इथे वेताळ पेठेमध्ये मुलींची शाळा स्थापन केलेली आहे. कोणी स्थापन केलेली आहे चौथी शाळा? महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा लायब्ररीची स्थापना झालेली आहे इथे. परत सर्वात महत्वाचा हा क्वेश्चन आयोगाला खूप आवडतो. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? खूप वेळा सरळ सेवेला सर्व एक्झामला विचारलेला आहे. बॉम्बे जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. आणि ही संस्था अशी होती की लोकांचे हक्क मागणे, लोकांचे शांततेने हक्क मागणे यासाठी, लोकांसाठी ही स्थापना झाली होती. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. इथे बघा, दादोबा पांडुरंग जे तर्खडकर होते हे अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर बनलेले होते. दादोबा पांडुरंग तर्खडकरांचा पहिल्यांदा आपण 1844 मध्ये मानव धर्म सभेमध्ये उल्लेख बघितला. नंतर परमहंस सभेची स्थापना केली होती 1849 मध्ये. आणि हेच दादोबा पांडुरंग तर्खडकर डेप्युटी कलेक्टर झालेले होते. बघा, हे अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर असताना 1852 मध्ये भिल्लांचा उठाव झाला होता. आणि भिल्लांचा उठाव हा मोडून काढलेला होता. म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना रावबहादूर हे पदव्या दिलेल्या होत्या. रावबहादूर पदवी पहिले अशा पदव्या दिल्या जात होत्या. रावबहादूर, भाऊसाहेब अशा पदव्या दिल्या जात होत्या. नंतर आपल्यामध्ये पदव्या देण्यास बंदी, कलम 18 हे टाकलं आणि पदव्यांचा नाश झाला. फक्त तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला भेटतील. मग कुठल्या भेटतील? पद्मश्री भेटेल, पद्मभूषण भेटेल, पद्मविभूषण भेटेल, भारतरत्न भेटेल, आपल्या सैन्यातल्या कीर्तीचक्र भेटेल, बरोबर ना, परमवीर चक्र भेटेल. सैन्यातल्या पदव्या भेटू शकतात, पण तुम्ही तसं कर्तृत्व दाखवा तेव्हा तर त्या पदव्या भेटतील. पहिले अशा रावबहादूर, भाऊसाहेब, शेठ, अजून बी गावामध्ये कोणाकोणा शेठ आहे, असं शेठ कधी लावलं? छत्रपती, ही पण एक पदवीच होती पहिले, बरोबर ना. आता छत्रपतीला म्हणजे आपण छत्रपती उदयनराजे महाराज आपण असं म्हणतो, बरोबर ना. ते मूळचे छत्रपती आहे म्हणून त्यांना आपण छत्रपती म्हणतो. पण ते स्वतःहून असं छत्रपती उदयनराजे महाराज असं ते लिहिताना किंवा कुठेही सही करताना राजे कुठेच नाही, बरोबर ना. हो, ते त्यांची सही किंवा ते लिहिता म्हणजे स्वतःहून ते कधीच लिहिता नाही, लोक लिहिता. पण अशा पदव्या देण्यात ही बंदी 18 कलम नुसार घातलेली आहे. तू वाचलेले असेल, कलम वाचायला सुरुवात केली असेल, कारण ठेवून दिले ना कसे काय बघत होता का? बघ बरं का, कारण त्यामधून बघा, त्यामधून क्वालिटीचा प्रश्न बाहेर येणार, इतिहासचा प्रश्न ते कोणत्या? हा, त्यामधून क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तुम्ही कुठलाही पेपर बघा, कुठलाही सरळ सेवापासून तर UPSC पर्यंत, कारण ते ना कशा अशा पद्धतीने काढलेले आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये ना, 70 रुपयामध्ये. बघा, वाई येते
1,000 कोटी रुपयाचं काम आहे का ते? त्यांचं काय हे करताय, तू तुझं तुझं कर ना काम. तुला वाच, तो आवाज, हा मोबाईल ठेवून दे, आवाज आल्यावरती ते समजेलच ना. आवाज येतोय का बघ फक्त. हे लक्षात ठेवा बरं का, याचा क्रम पण विचारू शकतात. हा, सातारा, संबरपूर, जोधपूर, बघाट. साताऱ्याचा जोश बघून झाशी अवधला नाचली. आला नाही, हे जर प्रॉब्लेम असेल चला आपण घेऊ तोपर्यंत, नको टाइमपास करायला. 11 वाजलेले आहे, कारण बरंच चालू आहे, थोडं डीप मध्ये चालू आहे ना आपलं. बघा, झाशीच्या राणी ज्या होत्या ह्या धारातीर्थ पडलेल्या आहे. कधी? 17 जूनला धारातीर्थ पडलेलं आहे. आपण ते बघू मग. झाशीवर आक्रमण कधी केलं होतं, त्यांच्यावर कोण कोण होतं, कोण चालून आलं होतं, ते प्रॉपर तक्त्यामध्ये ते लक्षात ठेवू. आता जो तक्ता दाखवला तिथे ते तुमच्या डिटेलमध्ये लक्षात राहील. तिथे बघा, भारताला चांगले शासन देण्यासाठी कायदा केला 1857ला. भारत सरकारचा कायदा हा केलेला होता 1857चा. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, राणीचा जाहीरनामा. जे कंपनी आपल्यावर राज्य करत होती ते कंपनीची सत्ता संपुष्टात आले आणि आता इंग्लंड सरकारने तेव्हा ते ताब्यात घेतलेलं आहे भारताचं साम्राज्य. म्हणजे भारत आजपासून कंपनीचे राजवट समाप्त झालेले आहे, आता इंग्रज सरकारची राजवट चालू झालेली आहे. बरोबर ना. हा कायदा केलेला आहे. आणि पहिला वाईसराय म्हणून, शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून कोण सांगितले मी तुम्हाला? कॅनिंग सांगितलेलं आहे. परंतु कॅनिंगनं 1857चा उठाव मोडला, प्रॉपर नियोजन केलं, नेतृत्व केलं. साधं काम होतं का? 1857चा उठाव पूर्ण भारतात एकाच वेळी कधी झाला असता ना, म्हणजे त्यावेळेस. परंतु झाला असतं तर काय झालं असतं, स्वातंत्र्य आपल्याला भेटलं असतं. परंतु त्यावेळेस लोकांची भावना होती का? जात धर्माच्या वरती आपण उठलेले होते का? भारत हा भारत राहिला असता का? मी खानदेशातला राहिला असता, तुम्ही सातारा, कोणी सातारा संस्थातल्या, कोणी नागपूर संस्थानातले. बरोबर ना. हे छोटे छोटे जसे युरोपमध्ये देश पडलेले आहे, बरोबर आहे, त्या पद्धतीने. जसं इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, पोर्तुगाल आहे, त्या पद्धतीने आपण छोटे 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 छोटे, त्याला बाल्कनायझेशन प्रदेश म्हणतात. तसा. आणि हा बाल्कनायझेशन प्रदेश म्हणजे बाल्कन नावाचा व्यक्ती, बाल्कनने तेव्हा ते तयार केले होते म्हणून त्याला बाल्कनायझेशन म्हणतात. तसा बाल्कनायझेशन प्रदेश इंग्रज सोडून जाता जाता भारतात तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपण ज्यांना लोह पुरुष म्हणतो, सरदार वल्लभभाई पटेल, त्यांनी संस्थाने जो सर्वांना समजावलं, एकत्र आणलं, त्यांना सांगितलं आता आपण देश आहे, बरोबर ना, आपण एक देश निर्माण करू. संस्थानाचे तणके त्यानंतर इंदिराबाईंनी रद्द केले होते, इंदिरा गांधीजींनी, बरोबर ना. पण हे सर्व संस्थाने एकत्र आले, सर्वजण भारतामध्ये सामील केले आणि त्यावेळेस मग पहिल्या निवडणुका झाल्या होत्या. राजांचे अधिकार राजांपुरते मर्यादित, अजून सुद्धा राजे राजांसारखं जीवन जगतायत. फक्त एक आहे की लोकांचे फक्त आता मग त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा राजा कोण झाला बरं का? कलेक्टर किंवा आमदार, सॉरी, खासदार किंवा आमदार, बरोबर ना. हेच आहे. परंतु एखाद्या याच्यामध्ये तुम्ही सातारामध्ये कधी गेले किंवा कुठे ज्या ठिकाणी संस्थान होतं त्या ठिकाणी कधी गेले, भारतामध्ये कुठेही कधी गेले, तर तुम्हाला तिथे एक अजून सुद्धा, परंतु तिथे राजांचा आदर केला जातो. म्हणजे लोक त्यांच्या राजांविषयी वाईट ऐकू शकत नाही. आपण तरी ऐकू शकतो का? बरोबर ना. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांचे वंशज कोण आहे? छत्रपती उदयनराजे महाराज. उदयनराजे महाराजांविषयी कोणी वाईट ऐकूही शकत नाही. आणि साताऱ्यात तर मुळीच नाही. म्हणजे आमदार खासदार सुद्धा जे कोणी असतील तिथले, तर आता तेच आहे, खासदार बी आहे, आमदार बी घरातलेच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. पण बाकी ठिकाणी सुद्धा ते संस्थानामध्ये जातात, तिथे जातात, तिथे मदत मागतात. म्हणजे लोक, कारण एखाद्या तिथे निवडून यायचं असेल तर त्यांचा पाठिंबा गरजेचा असतो. असं आहे. आवाज काही येत नाही. बघा, पहिला व्हाईसराय म्हणून कोण आला होता? कॅनिंग आला होता. शेवटचा गव्हर्नर जनरल सांगितला आणि त्या राणीच्या जाहीरनाम्याने
गव्हर्नर जनरल पद रद्द केलं. इंग्रजांचे राजवट कंपनीचे राजवट संपुष्टात आणले आणि पहिला व्हाईसराय कोण बनलेला आहे? लॉर्ड कॅनिंग बनलेला आहे. बघा, इंग्रजांनी लखनौवर पुन्हा अधिकार स्थापन केला आणि झांसी ही इंग्रजांनी जिंकलेली होती. बघा, 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली आहे. कुठे? शिवपूर येथे फाशी देण्यात आली तात्या टोपेंना 1859 मध्ये. बघा, भारतात शिक्षण खाते प्रत्येक प्रांतामध्ये सुरू केले होते आणि बंगाल रँक ऍक्ट सुद्धा संमत झाला होता. 4 सूट भारत मंत्री बनलेला होता. वूडचा जो अहवाल होता ना शिक्षणाचा मॅग्ना कार्टा त्याला म्हणतात, तो 4 सूट कोण बनलेला होता? भारत मंत्री बनलेला होता. बघा, 1859 जेव्हा हे कायदे संहिताची निर्मिती झाली, इंडियन पिनल कोड. बघा, आपण जो म्हणतो आयपीसी बघा, इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसेस कोड याची निर्मिती झाली. परंतु हे कधी लागू झाले आहे? 1861 चे कायदे. लक्षात ठेवायचे, निर्मिती करायला सुरुवात झाली होती पण कायदे कधीचे? 1861 चे आहे. इथे दिलेला इंडियन हायकोर्ट ऍक्ट सुद्धा झाला आहे. बघा, इथे कर्नल स्मिथ आयोग आला होता दुष्काळाची चौकशी करण्यासाठी. दुष्काळ पडलेला होता. दुष्काळाचा मी तुम्हाला प्रॉपर एक तक्ता दिलेला आहे. असे दुष्काळ जे पडलेले आहे. काल सुद्धा फॅमिन कमिशनवर प्रश्न विचारलेला आहे. कालच्या पेपरला दुष्काळावर लॉरेन्सवर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही तू माझं लेक्चर तिथे ऐकलं ना, तिथे मी सांगत होतो. तुझं लक्ष असेल का काय माहिती. खूप डिटेलमध्ये यूट्यूबवर आहे, बघू शकता. कालची प्रश्नपत्रिकाचं एक्सप्लेनेशन मी सांगितलेलं होतं. इथे बघा, कर्नल स्मिथ आयोगची स्थापना झाली दुष्काळ चौकशीसाठी. भारतीय प्रशासकीय सेवेतील वयोमर्यादा 22 वर्षावरून किती करण्यात आली होती? पूर्वी 23 वर्ष होती. आता 23 वर्षावरून वयोमर्यादा किती केली होती? 22 वर्ष केली होती. 1 वर्ष कमी करून टाकले. बघा, 12/7 नंतर बघा ना, 23 वरून 22 केली, 22 वरून 21 केली, नंतर 21 वरून परत 19 केली होती. असं म्हणजे वयोमर्यादा. का त्यांना माहिती, भारतीय मुलं हे बाई एकदा चिकाटी पकडली, हुशार असतात, ते होतात. 23व्या वर्षी ICS अधिकारी. बघा, 12/7 उपविभाग होता. पबना नाडिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हरताळ केला आणि म्हणजे नीळ आयोग नेमला होता. हा प्रश्न विचारला जातो. नीळ आयोग किंवा निळीचं उत्पादन असो, ज्यूटचं उत्पादन असो, चहा कॉफीचं उत्पादन असो, जे इंग्रज लोक होते ते जबरदस्ती तेव्हा इथे त्याची लागवड करायला लावत होते, कारण व्यापार करण्यासाठी. म्हणून तिथले जे हे जिल्हे आहे, पाबना नाडिया 12/7 हे उपविभाग आहे. या उपविभागामध्ये निळ शेतकऱ्यांनी उठाव केलेला होता 1860 ला. खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे हा. आणि मग नीळ आयोग तिथे नेमलेला होता. 1861 वर्ष आलं आणि 1861 मध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट स्थापन झाला आणि 3 प्रांतामध्ये हायकोर्ट स्थापन झालेलं होतं. पहिल्यांदा कोलकात्याला स्थापन झालं, नंतर मुंबईला स्थापन झालं आणि नंतर मद्रासला स्थापन झालेलं आहे. तिन्ही प्रांतांमध्ये कोलकात्यामध्ये उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि जे आपण लोहमार्ग पहिल्यांदा मुंबई ते ठाणे, हा लोहमार्ग ठाणे ते मुंबई किंवा मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग बनवलेला होता. नंतर अहमदाबादला सुद्धा लोहमार्ग सुरू झाला होता. कौन्सिल ऍक्ट सुद्धा 1861 ला झाला होता. तर हा प्रश्न पण विचारलेला आहे, दादाभाई नौरोजी यांनी कुठलं साप्ताहिक सुरू केलं होतं? कुठलं साप्ताहिक आहे? राष्ट्रगुप्तार हे बाह्य साप्ताहिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं होतं. इथे बघा, भारतीय नागरिक सेवा कायदा करण्यात आला होता 1861 मध्ये. मी तुम्हाला सांगितलं IPC कधी लागू केली होती? 1861 मध्ये IPC इंडियन पिनल कोड हा लागू केला होता. आणि तशाच पद्धतीने फौजदारी कायदा सुद्धा संमत करण्यात आला. नागरिक सेवा कायदा सुद्धा 1861 मध्ये झाला. हायकोर्ट सुद्धा 1861 मध्ये झालेला आहे आणि राष्ट्रगुप्ता सुद्धा 1861 मध्ये झालेला आहे. आणि याच वर्षी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. रवींद्रनाथ टागोर त्यांनी आपल्याला जनगण मन दिलेला आहे. हेच ते त्यांना नोबेल पुरस्कार, साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. बघा,
1862 पुना कॉलेजचे विभाजन 2 संस्थांमध्ये झाले, डेक्कन कॉलेज इंग्रजीमध्ये आणि व्हर्नाक्युलर कॉलेज मराठी. तुम्ही चुकून जाल, मला असं वाटेल नाव बघा कसं दिसतंय, बरोबर ना, हे इंग्रजी शिक्षणासाठी असं वाटेल, परंतु तसं नाही. व्हर्नाक्युलर कॉलेज आहे मराठी शिक्षण दिलं जात होते. पुना कॉलेजमध्ये वेगवेगळे कॉलेज 2 संस्था स्थापन झालेल्या होत्या आणि डेक्कन कॉलेज आहे ते इंग्रजी भाषेत चालू केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. बघा 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी. प्रश्न विचारला जातो बाल हत्या प्रतिबंध गृह पहिले असं होतं का केली असेल, काय वाटतं तुम्हाला? बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना काय नावातच बघ, बाल हत्या प्रतिबंध का केली असेल? हा, मला ऐकू आलं पाहिजे असं, जवळच आहे मी त्याहून 5 फुटाचा बाई अंतर आहे. बरोबर, विधवाच नाही, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. विधवाच नाही, विधवा असतील, मुली असतील, बरोबर ना, त्यांचं चुकून वाकड्या पावर कधी पडलं, म्हणजे वाकड्या पावर पडलं याचा अर्थ काय आहे की त्यांना लग्नाच्या पहिले किंवा विधवा पती नसताना त्यांना कधी मुलगा मुलगी झालं तर अक्षरशः त्यावेळेचे लोक इतके खतरनाक होते की मुलीला सुद्धा मारून टाकत, म्हणजे अशा गोष्टी. मग महात्मा फुलेंनी एक विचार केला, बाल हत्या तुमचं चुकून वावर पडलेलं आहे ना, ते तिथे ते स्त्री राहत होती, 8-9 महिने तिथे राहत होती, तुम्ही बाळाला मारू नका, तुम्ही काय करा त्या बाळाला इथे आणा, बाल हत्या प्रतिबंध गृहामध्ये आणा, वाटलं तर तुम्ही सुद्धा राहा. त्याच बाल हत्या प्रतिबंध गृहामधला काशीबाई नातू यांचा मुलगा यशवंत त्यांना महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेलं होतं, माहिती असेल तुम्हाला. मी मागच्या वेळेस बी महात्मा फुले डिटेलमध्ये शिकवलेले होते मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा. आणि हे बाल हत्या प्रतिबंध गृह 1863 मध्ये महात्मा फुलेंनी सुरू केलेलं होतं. समजलं, बाल हत्या प्रतिबंध गृह. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथेच राहा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथून जाऊ शकता, मुलाला इथे ठेवलं तरी असं विचार करा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतके कामं त्यांची आता आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, मूळ तर अजून किती कामं त्यांना लपलेले आहेत. त्यावेळेस पुणे म्हणजे असं होतं की पुण्यांवर सर्व सनातनी लोक जास्त मोठ्या एक समाज किंवा एक धर्म हा वाईट म्हणत नाही. समाजामध्ये आता ब्राह्मण समाज आहे, ब्राह्मण समाजामधले सर्वात जास्त समाज सुधारक ब्राह्मण समाजात आणि सर्वात जास्त जाती धर्म मानणारे त्यांना सनातनी म्हणतात, म्हणजे पुराण आणि विचारसारणीचे लोक त्यांना सनातनी म्हणतात. ते सनातनी लोक पुण्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होते. बघा 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. आणि बघा इथे अफगाणिस्तानचा अमीर दोस्त मोहम्मद शहाचा मृत्यू पाहू द्या यांना मृत्यू काही. बघा परत 1862 मध्ये लॉर्ड एल्गिन पहिला हा भारताचा व्हाईसराय म्हणून आणला. त्यामध्ये जा तिथे ट्रिक्स लिहिलेली आहे अशा बॉक्स मध्ये. काये जामनेली रडला एक महचर आवली वमा. काये म्हणजे पहिल्यांदा कॅनिंग होता, 2 नंबर एल्गिन पहिला होता. पहिलं 2च चार्ट पाहिले का? हा बघा 1800 ठीक आहे. 1864 बघा महात्मा फुले यांनी पहिला विधवा विवाह घडवला. कधी कुठल्या बागेमध्ये घडवलेला आहे? गोखले बागेमध्ये. लक्षात ठेवा 1853, 52, 53 मध्ये आपण मेजर कॅन्डीचा जो सत्कार झालेला होता महात्मा फुलेंचा, हा कोणत्या विश्राम बागेमध्ये तो सत्कार झालेला होता. आणि हा जो विधवा विवाह घडवलेला होता 1864 मध्ये, हा कुठल्या बागेमध्ये आहे? गोखले बागेमध्ये आहे. विश्रामबाग तुम्ही इथे बघितला असेल, विश्रामबाग आहे तर आम्ही बघितलीच नाही. अरे मित्रांनो, इथे गेले 2-4 गल्ल्या ओळंडल्या असं जाताना
शनिपारला गेले, शनिपारचा पुढचा चौक, बरोबर, लाल लाल कलरचा, बरोबर ना, विश्राम बाग आहे तिथे. तर आम्ही तुळशी बाग बघितली त्या शेजारची, पण विश्राम बाग नाही बघितली. त्या शेजारचं आम्ही एपीसी बघितले, पण विश्राम बाग नाही. तर आम्ही भरपूर वेळा गेले, पण ते वाचलंच नाही. बरोबर. हा कुठे घडवलेला आहे, गोखले बागेमध्ये. दोघंही लक्षात ठेवायचंय. तुम्ही आता सरळ सेवा द्याल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेस तुम्ही त्या एक्झाम द्याल त्यावेळेस तो प्रॉब्लेम होईल. एक्झाम 1800 बघा. राज्याचा वाटा भू भाटकांचा 50% इतका मर्यादित राहील. असू द्या. भूतान युद्ध झालं बघा. सत्येंद्रनाथ टागोर, खूप वेळा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, खूप वेळा प्रश्न, सर्व एक्झामला प्रश्न विचारला जातो सत्येंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, की सत्येंद्रनाथ टागोर प्रथम व्यक्ती होती ICS परीक्षा पास होणारे. प्रथम इंग्लंडमध्ये जाऊन वयाच्या 22व्या वर्षी पर्यंत, वय 23 वरून 22 करून टाकलेलं होतं इंग्रजांना. आत्ताच बघितलं आपण. बरोबर आहे ना, मी तिथे तुम्हाला लिहून दिलं. 23, 22, 19, 21, 19. बघा, सत्येंद्रनाथ टागोर पहिला भारतीय झाला. याचा अर्थ काय, की अजून ICS होतील, म्हणजे एक जिल्ह्याचा कलेक्टर हे असले, भारतीय व्यक्ती असले, सर्व इंग्रजांना ऐकावं लागेल ना. कलेक्टर म्हणतो ते आदेश ऐकावंच लागतं, असं आहे. बघा, पहिले हे झाले होते, म्हणून इंग्रज लोक काय करत होते, परीक्षा तर चालू केल्या होत्या, परंतु बाकी सुद्धा गोष्टी हे केल्या होत्या. बघा, नंतर 1864 ते 69 जॉन लॉरेन्स व्हाईसराय म्हणून आलेला आहे. आणि या आता आपण ह्याच्यात 64 पासून 69 पर्यंत सर्वच्या सर्व ज्या गोष्टी बघणार आहे त्या लॉरेन्सच्या कालखंडातल्या बघणार आहे. 1865 मध्ये न्यायमूर्ती रानडे आहे, LLB मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो झाले आहे. बघा, LLB मुंबई विद्यापीठाचे, मी तुम्हाला मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण सांगितले, दादाभाई नौरोजी सांगितले. दादाभाई नौरोजी सांगितले ना हे मित्रा, दादाभाई नौरोजी सांगितले. सॉरी, जगन्नाथ शंकर, सॉरी जगन्नाथ शंकर हे सांगितले. आणि परंतु LLB मुंबई विद्यापीठाचे वेगळे बरं का, हे कुठलं आहे, LLB मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो कोण आहे, न्यायमूर्ती रानडे. बघा, जगन्नाथ शंकर शेट यांचे यावर्षी निधन झाले आहे. आणि याच वर्षी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. विधवा विवाहोत्तेजक मंडळ म्हणण्यापेक्षा आपण असंच म्हणू, विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. कोणी, न्यायमूर्ती रानडेंनी 1865 मध्ये. टाकून बघायचं आहे, मंडळी. मला थोडा डाऊट आला म्हणून टाकतो. विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापना बरोबर आहे. डिसेंबर 1893 रोजी कर्वे यांनी पुण्यात विधवा उत्तेजक मंडळी, विधवा विवाह या स्थापनेच्या माध्यमातून विधवा विवाह उत्तेजक मंडळी, तर विधवा विवाह प्रोत्साहन सोसायटी,
विवाह उत्तेजक मंडळ 1866 विष्णू शास्त्री पंडित. विधवा पुनर्विवाह उत्तेजक धोंडो केशव कर्वे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रोत्साहन दिलं होतं. 4 गोष्टी आता इथे. विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणी केली आहे? महर्षी कर्वे यांनी. विधवा विवाह उत्तेजक मंडळ विधवा विवाह उत्तेजक मंडळ विष्णू शास्त्री पंडित यांनी 1866 ला केले आहे. आणि विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे पण कधी म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे हे पण आहे. आणि यांनाच या सोसायटीला विधवा विवाह प्रोत्साहन सोसायटी सुद्धा म्हणतात. विधवा विवाह प्रोत्साहन सोसायटी न्यायमूर्ती रानडे 1865. कळालं का मित्रांनो? हा समजलं का मी तुम्ही बोलतोय? बघा नंतर इथे नाविकांचा संप आहे. महात्मा फुले यांनी कधी घडवून आणला होता? 1865 मध्ये. नाव्यांचा संप का घडवून आणला असेल बरं? बरोबर, केस ओपन पहिली प्रथा होत्या, आपण त्याला चांगल्या प्रथा म्हणत. बरोबर ना, केस ओपन करणे आपल्या म्हणजे चांगल्या प्रथा म्हणत. मग महिलांचं केस ओपन केलं की त्या कशा दिसत? विद्रूप दिसत. म्हणजे त्यांच्याकडे कोणी पाहणार नाही, हे होईल ते होईल असं होईल. म्हणून मग महात्मा फुलेंनी सांगितलं की असं हे कितपर्यंत चालेल? ज्या दिवशी ज्या महिलांचे पती वारलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तरी त्या महिलांचे हे टकली होणार नाही, केस ओपन होणार नाही. बरोबर ना. म्हणून तो 1 दिवसाचा संप केला होता तळेगाव डमढेरे येथे 1865 मध्ये महात्मा फुले यांनी. म्हणजे आणि हळूहळू ही प्रथा काय होईल? बंद पडेल. आणि हळूहळू पडली ते बंद. काही काहींना मान्यच नव्हती. परंतु जे आणि ह्या सर्वात जास्त ज्या प्रथा होत्या उच्च वर्णीयांमध्ये जास्त होत्या. म्हणजे बाकीच्या लोकांमध्ये होत्या परंतु इतक्या फोफावलेल्या नव्हत्या. पण उच्च वर्णीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बघायला दिसतात. बघा लाला लजपत राय यांचा जन्म झाला आहे पंजाबमध्ये. आणि युरोपात टेलिग्राफ ची संवाद पण केलेला होता. युरोप सोबत टेलिग्राफचे संवाद केला होता 1865. इथे बघा नामदार पदवीवर गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता कातलूक रत्नागिरीमध्ये. गोपाळकृष्ण गोखले. ICS चे वय 1866 मध्ये किती केलेले आहे? 21 वर्ष केलेले आहे. आणि मित्रांनो ओरिसामध्ये 1866 मध्ये दुष्काळ पडलेला तुम्हाला दिसतो. आणि 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन लंडन येथे स्थापन झाले. नाव बघा, ईस्ट इंडिया स्थापन कधी झाले असते तर इंडिया नाव टाकलं असतं का? ते लंडन येथे स्थापना झालेली आहे. म्हणून ईस्ट इंडिया. भारत कुठल्या साईडला? ईस्टला आहे ना, इंग्लंडच्या. ईस्ट इंडिया असोसिएशन लंडन येथे स्थापना झाली. कोणी स्थापना केलेली आहे? दादाभाई नौरोजी. खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. खूप वेळा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. बरोबर. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे दादाभाई नौरोजी. आणि ब्राह्मण समाजाची स्थापना केशवचंद्र सेन. भारतीय. तर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केलेली बघितली आपण मागे? राजाराम मोहन राय यांनी केलेली होती 1828 मध्ये. बरोबर ना. भारतीय ब्राह्मण समाजाचे 2 पार्ट झाले. भारतीय ब्राह्मण समाज आणि आदी ब्राह्मण समाज. आदी मी असं लक्षात ठेवा. आदी देवेंद्रनाथ टागोर. कळालं का? आदी देवेंद्रनाथ. भारतीय. मग उरलेले कोण आहे? केशवचंद्र सेन आहे. बघा 1867 मध्ये नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना झाली. आणि परत प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली आहे? 1867 मध्ये. खूप वेळा प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली. बरोबर ना. जादूराम पांडुरंग तर्खडकरांचे बंधू होते आत्माराम पांडुरंग.
यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि वृत्तपत्र रजिस्टर नोंदणी पण सक्तीचे करण्यात आले होते. पुढे 1868 वर्ष आलं आणि अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी पाण्याचा स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला होता. तुम्ही या इथे पाणी भरून जाऊ शकता, कारण पहिले जे निसर्गातून भेटतं जे पाणी त्यावर सुद्धा अधिकार नव्हता. बघा असेल खतरनाक काम. बघा दुष्काळ आयोग गाची स्थापना 1868 मध्ये झाली आहे. फॅमिन कमिशन नेमलेलं होतं, बरोबर ना. फॅमाईन कमिशन 1868 ला. आणि बघा हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. बुखाजाने खानची राजधानी सुएझ कालवा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सुरू केलेला आहे. भूमध्य हे लक्षात ठेवा फक्त, सुएझ कालवा कोणाकोणाला जोडतो? भूमध्य समुद्र आणि रेड सी आणि मेडिटेरियन सी यांना जोडतो. बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे काय झाले होते? ICS परीक्षा पास झाले होते. वय कमी करून सुद्धा भारतीय मुलगा परत पास झाला होता. गोंड घराण्याबद्दल प्रथम संशोधन केले होते आणि गोंड घराण्याबद्दल बघा मेजर ल्युसी स्मिथ यांनी प्रथम संशोधन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलेला होता महात्मा फुलेंनी. पहिल्यांदा आपण ते बघितलं. तृतीय रत्नेबाई नाटक लिहिलेलं होतं महात्मा फुलेंनी. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा कोण लिहिलेला होता? महात्मा फुलेंनी. आणि याच वर्षी कोणाचा जन्म झालेला आहे? महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे. कधी? 2 ऑक्टोबर 1869. मेयो 1969 ते 72 मध्ये मेयो हवा व्हाईसराय पदी नियुक्ती झाली होती आणि 1870 मध्ये मेयोच्या कालखंडातला आता 72 पर्यंत दादाभाई नौरोजी भारताचे दरडोई उत्पन्न 40 शिलिंग प्रसिद्ध केले होते. भारताचे दरडोई उत्पन्न 40 शिलिंग म्हणजे जवळजवळ किती रुपये आहे? 20 रुपये भारताचे दरडोई उत्पन्न आहे. आणि हे उत्पन्न कसे आहे? वार्षिक उत्पन्न आहे. भारत किती दारिद्र्य अवस्थेखाली गेलेला आहे, शोषण किती केलेलं आहे, बरोबर, आर्थिक शोषण किती झालेलं आहे, हे दादाभाई नौरोजी यांनी दाखवलेलं होतं. आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले होते. म्हणजे विकेंद्रीकरण कोणी? तुम्हाला प्रश्न विचारला, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे? लॉर्ड मेयो आहे. परिस्थितीची सनद सुद्धा दिली होती. बघा हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. इंडियन रिपब्लिक असोसिएशनची स्थापना केशवचंद्र सेनने केलेली आहे आणि मेयोचा ठराव आला होता आणि 124A हे IPC मध्ये जोडलेले होते. जन्म झालेल्या मुलींची नोंदणी करणे आवश्यक कायदा संबंध करण्यात आला होता आणि सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली आहे? 1870 मध्ये. आणि ही स्थापना कोण केली आहे? ग. जोशी यांनी केलेली आहे. हेच जे ग. जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. इथली सार्वजनिक सभेची स्थापना ग. जोशी. इथं विसरून जाशील. आलं का? विष्णुबुवा ब्रह्मचारींचं इथे निधन झालं आहे. लिहिलं का तो? सार्वजनिक काका म्हणतात त्यांना. बघा 1872 मध्ये बघा कुका आंदोलन, इंग्रज धोरण आणि मुसलमानांकडून गोहत्या होणे या विरोधात हे कुका आंदोलन होतं. प्रश्न एकदा राज्यसेवा UPSC ला विचारलेला होता. कुका आंदोलन काय संबंध होता? मुसलमानांकडून गोहत्या होणे यांच्या विरोधामध्ये आणि इंग्रजांचं धोरण कुका यांनी आंदोलन केलेलं आहे. विवाह नोंदणी कायदा कधी झाला आहे? 1862 ला. स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणतात. पहिली जनगणना कोणाच्या कालखंडामध्ये झाली? मेयोच्या कालखंडामध्ये झाली. किती वर्षाने पहिली जनगणना कधी विचारली? तर कोणाच्या कालखंडामध्ये? मेयोच्या कालखंडामध्ये. आणि दशवार्षिक जनगणना कधी विचारली मित्रांनो? तर कोणाच्या कालखंडामध्ये लिहाल? रिपनच्या कालखंडामध्ये लिहा. लॉर्ड रिपन. दशवार्षिक जनगणना. आणि हे पण जनगणनेची सुरुवात कोणाच्या कालखंडामध्ये झाली आहे? मेयोच्या कालखंडामध्ये झाले आहे. शेर अली पठाण जो आहे अफगाणिस्तानचा होता हा. शेर अली
अंदमान निकोबार मध्ये मियो फिरायला गेला होता, बघायला गेला होता. शेर अंदमान निकोबार मध्ये मियोवर आक्रमण केलं, म्हणजे ठार केलं, मेयोचा खून करून टाकला. पण शेर नंतर समजलं मेयो म्हणजे राणीचा मानसपुत्र आहे, आपण चुकी केली, आपण चुकीच्या माणसाला मारलेलं आहे, असं झालं होतं. अंदमान येथे खून केलेला होता. बघा, नॉर्थ ब्रुक व्हाईसराय म्हणून आलेला आहे नंतर, आणि आपण आता हे पुढे बघणार आहे. यावरच जो क्वेश्चन विचारला होता बिहारचा दुष्काळ फॅमिन कमिशन, आणि आयोगाने ते 1881 दिलं होतं, परंतु तो 1881 नव्हता, 1873-71च्या दरम्यान मध्ये तो 71 पासून 73-च्या पण तो दुष्काळ नेमलेला पडलेला होता, असं होतं. आता आपण इथे थांबू आणि उद्याच्या दिवशी बरोबर 10ला भेटू. तुम्हाला इतिहास समजतंय का? प्रॉपर समजतंय ना? मी खूप डीप मध्ये घेतोय बरं का, म्हणजे हेच नाही, याच्या आजूबाजूची पण माहिती सांगतोय, कारण तुमच्या तशा पद्धतीने लक्षात राहायला पाहिजे. बघा, फक्त इतके पानं आहे, तुम्ही इतके पानं पण व्यवस्थित तरी केले तरी पण तुमचं क्लिअर होऊन जाईल. सर्वच घेतलेले आहे त्यामध्ये, सर्वच मागे पुढे जिथे जिथे तक्ते द्यायचे असले ते सर्व दिलेले आहे. आता मी स्वतः एक्झाम दिले असल्यामुळे, मला स्वतः माहिती असल्यामुळे काय काय कुठे कुठे प्रश्न विचारू शकतात, काय काय महत्वाचं आहे, होतात झाला नाही सर्व पुस्तकांमध्ये, बरोबर. पण जे सर्व मुलांचे प्रश्न कव्हर होतात ते या म्हणून तर ह्या 49 पानांमधून 100% कव्हर होतात. रिव्हिजन मारण्यासाठी एकदम भारी आहे. आणि